पण सूरज भाऊकडे चाललाय. तर आता आपण पण निघूया इकडनं. ओपनला घ्यायला जायचे किंवा हेलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग जिसका नाम है सुमदी ब्लॉग. आणि आज आहे आपल्या भावाचा बड्डे. दीपकचा बड्डे आज. दीपक थोरात. भावाला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा आपल्याकडनं. आणि गाईज मला एक तुम्हाला सांगायचं होतं, कारण की इकडं चिपळूणला आलो कमीत कमी 3-4 दिवस झाले मला येऊन. आणि काय झालं माहिती का, इकडे एक पोरगा आहे, म्हणजे लहान पोरगा आहे, काहीतरी असेल तो एक 5 किंवा 6 वर्षाचा पोरगा आहे. तो डेली इकडे येतो आपल्या घरापाशी. तर आपण त्याला काही ना काही ते खायला देतोच. पण त्यासाठी अजून काय करायला लागेल ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण त्यासाठी करूया. आणि आज आपल्या भावाचा बड्डे आहे. तर भावाला परत एकदा वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. आणि आता आपण एका व्यक्तीला भेटायला जाणार आहे, दाखवतो तुम्हाला. आणि जाऊया आणि बघू. पप्पा पण कामावर गेलेत, पण मी गाडी घेऊन आलो, आपली गाडी घेऊन आलो, कारण की मला एका मित्राला म्हणजे आपल्या भावाला भेटायला यायचे. ते तुम्हाला दाखवतो नेमकी तो कोण आहे आणि कोण नाही. सांगत नाही नेमकी ब्लॉग कसे होतात, काय तुम्ही कमेंट वगैरे करत नाही, लाईक वगैरे करत नाही. करत जावा गाईज आणि बघत जावा. निघालो आता आपण. मम्मीने दिले मला 100 रुपये. मम्मी स्पॉन्सर होती आज. आणि गाईज कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सनसेट दाखवायचं होतं, पण ते राहिलं. पण आता आपण इकडनं नको जायला बादोशेकवरनं, आपण जाऊ ब्रिज खालनं जाऊया तिकडनं. तुम्हाला सनसेट दाखवतो. आणि गाईज फक्त तुमच्यासाठी करतोय, तर तुम्ही पण व्हिडिओ वगैरे बघत जावा, सबस्क्राईब वगैरे करा. आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट आपल्या मित्राला भेटायला जाणार आहे, भावाला भेटायला जाणार आहे. गाईज आता आपण इकडनं जायचं होतं आपल्याला. चिपळूणच्या रेल्वे स्टेशनच्या खालनं एक रस्ता आहे बोगदा मार्गे. तर आता आपण आलो आहे चिपळूणच्या रेल्वे स्टेशनला. इकडे सेपरेट पार्किंग गेली. चांगलं केलं आहे चिपळूणचं रेल्वे स्टेशन. मग दिसत नसत, एक सेकंड, आता दिसल. चांगलं केलं आहे. 4 व्हीलर पार्किंग, रिक्षा स्टँड ते सगळं तिकडे आहे त्या साईडला. हां, सगळं त्या साईडला आहे. आणि आपलं चिपळूणचं एंट्रन्स सगळे इकडे आहे. चांगलं केलं आहे. आपण इकडनं असं काहीतरी आलो आणि वरती आहे चिपळूणचं रेल्वे स्टेशन आहे. तर हा इकडनं यायचा रस्ता आहे खालनं. तर ती गाडी पण चालली आहे तिकडनं. आणि आता आपण इकडनं असं वरती जाईल आणि तिकडनं डायरेक्ट तुम्हाला सनसेट दाखवतो आज नक्की 100%. ब्लॉग आपण आलो होतो ब्रिजवर. आणि इकडनं काहीतरी असं सनसेट दिसतं. व्ह्यू भारी येतो. फोटोशूट वगैरे सगळेजण येतच करतात या ब्रिजवर. आणि तिकडं मंदिर पण आहे शंकराचं. आणि इकडं मासे वगैरे पकडतात ते. तर गाईस तिकडं मासे वगैरे पकडतात ते, चारा वगैरे फेकत आहे. तर गाईस बघा कुठं थांबल्यात. तर गाईस व्ह्यू तर खूप छान दिसतोय. आणि इकडं सगळेजण येतात, फोटोशूट वगैरे करतात. चांगला व्ह्यू आहे, चांगलं वाटतं इथं आल्यानंतर. एकदम जरा शांत वाटतं. आणि आता आपल्याला भावाला पण भेटायला जायचे. मोबाईल वगैरे खाली पडला तर गेला, तर परत काय मोबाईल भेटणार नाही. डेंजर आहे सिच्युएशन. तर गाईस आपण आलो तिकडनं खालनं, तिकडनं रस्ता होता, तिकडनं आलो आपण, तुम्हाला दाखवलं. आणि आता आपण इकडनं निघूया. आता आपण आलो होतो चिपळूणच्या एस टी स्टँडला आहे. आणि आपला भाऊ इथं विठ्ठल डेपोला काम करतो एस टी स्टँडच्या. आता आपण आहे चिपळूणच्या एस टी स्टँडवर. आणि काही भावाला कॉल मेसेज केला होता, तर तो म्हटलं एक 10 मिनटं थांब. तर आता भाऊला काय म्हटलं तर 10 ते 15 ते 20 मिनटं कसे होत आहेत हे माहीत नाही, पण थांबले आता आपण त्याची वाट बघत. तर बघू, तो आल्यानंतर तुम्हाला दाखवतोच. आणि
एक तुम्हाला सांगतो की तुम्ही पण त्याला चांगला ओळखता, तरी पण मी तुम्हाला भेटवतो. आता थांबलो आहे आपण इथं, त्या व्हेकल डेपोच्या समोरच थांबलो आहे ऑपोजिटला. भरपूर वाट पाहिली भावाची, कारण की मला भावानी 5चा टायमिंग दिला होता आणि आता वाजले 5:30. तर आपण थांबलो होतो आणि नक्की तुम्ही याला तर ओळखतच असाल. हाय नमस्कार. भाऊ आहे. तर भाऊ तुला भेटून बरं वाटलं. आणि गाईज खरं म्हटलं ना, काल तर आज सुट्टी आहे भावाला आणि आज तो माझ्यासाठी मला भेटायला आला इथं. आणि काल ते सुट्टी होती पण त्यांनी ती ड्युटी केली, एक दिवस त्यांनी भरून काढला आणि आज सुट्टी असून तो मला भेटायला आला आहे. भाऊची गाडी आणि आता भाऊ पण ब्लॉग काढायला चालला आहे. मी म्हटलं भावाला भेटू आणि आता आपल्याला पण पुढे जायचं आहे, पप्पांना घ्यायला जायचे. तर जरा चहा वगैरे पिऊ भावासोबत आणि इकडनं आपण निघूया. आपण आलो होतो चहा प्यायला. तर गाईस मी भाऊ लोकांचा स्वभाव आहे ना, म्हणजे भाऊ लोक एक नंबर आहेत. यांचा स्वभाव पण म्हणजे खूप छान आहे, कारण की आहे म्हणजे नाही का रिच आहे, पण ह्यांचा ॲटिट्यूड वगैरे काहीच नाही, एकदम साधे सिंपल आहे. आपला सूरज भाऊ झाला, सगळेजण सोम सगळेजण आपलं टॉक्सिक. भाऊला पण बोललो होतो टॉक्सिकला आपल्या भावाला घरी घेऊन ये, पण तेव्हा पण भाऊ बिझी होता, तर त्याला तेव्हा पण जमलं नाही. आता आपण भेटलो त्याला फायनली. तर आता आपण इकडनं चहा वगैरे पिऊन निघणार आहे, कारण की आपल्याला जायचं पप्पांना घ्यायला. मागाशी पण तुम्हाला बोललो, आता पण तुम्हाला सांगतो. गाईस भाऊ आता निघाला आहे, तो पण चालला आहे भाऊकड, सूरज भाऊकड चालला आहे. तर आता आपण पण निघूया इकडनं, पप्पांना घ्यायला जायचे किंवा नाही तर पहिलं घरी जाऊ, त्याच्यानंतर जाऊया आपण पप्पांना घ्यायला. आता आपण चाललोच होतो घरी, पण मला अचानक हायवेला पप्पांची गाडी दिसली. तर मी आता म्हटलं 7 वाजता मला पप्पांनी बोलवलं होतं, आता वाजले 6 आणि पप्पांना सगळ्यांना ड्रॉप करता करता वाजतील म्हणजे 7 वाजतील, 1 तास ते जाईल. तर मी म्हटलं डायरेक्ट आपण पार्किंगला जाऊन थांबू, तर येतील पप्पांना पिकअप वगैरे करू आणि डायरेक्ट घरी जाऊ. गाईज आता आपण डायरेक्ट पार्किंगला चालू आणि पप्पांची एक गाडी आली आहे कंपनीमधनं, म्हणजे ती व्हाईटवाली कलरची ती गाडी आलेलीच आहे. आणि ही पप्पांच्या मालकाची जागा आहे, म्हणजे इकडे सगळी गाड्या पार्किंग वगैरे होतात, मोठ्या गाड्या म्हणजे 50 सीटर वगैरे. आणि पप्पा आपले 50 सीटर चालवतात. पहिले पप्पा गाडा कंपनीला कामाला होते, त्या गाडीवर ड्रायव्हिंग करायचे. आता USV अशी काहीतरी कंपनी आहे, लोट्यामध्येच आहे, आणि इकडं पिकअप ड्रॉप वगैरे करतात. आणि आता मी म्हटलं आत्ताच तुम्हाला दाखवून घेऊ, कारण की पप्पा यानं 7-7:30 वाजता येतील, खूप अंधार होईल, तर तेव्हा काही दिसणार नाही. पप्पा आल्यानंतर परत एकदा दाखवतो. फायनली पप्पा आलेले आहेत आणि हे एक काहीतरी कंपनीचं नाव आहे, एक सेकंड, हां USV कंपनीचं नाव आहे. आणि ही पप्पांची गाडी आणि पप्पांचे मित्र आहेत, ती गाडी चालवतात. ती पण गाडी आत्ताच आली, पप्पा पण आत्ताच आलेत. आणि आता जाऊ घरी, पप्पांना घेऊ, पिकअप करू आणि इकडनं डायरेक्ट घरी जाऊ, कारण की आता पण थंडी खूप वाढत चालली आहे. गाईज आता आलोय आपण घरी आणि पप्पांना घेऊन आलो. बघा गाणे ऐकायच्यात. हां पप्पांना आणलंय घरी कामावर ना. तर गाईज तुम्हाला ब्लॉग वगैरे आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भावाला मोठं करा.